अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस पथकावरती दरोडेखोरांनी गोळीबार केलाय। आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झालाय। सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही आणि या गोळीबारावर पोलिसांनी मौन बाळगलंय। या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे, मात्र घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह मात्र निर्माण झालं। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। उमेश अलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, पोलिसांनी या सगळ्या प्रकारावर मौन का बाळगलंय आणि आता त्यानंतर काय खबरदारी घेतली जाते? निश्चितच अतिशय गंभीर आणि धक्कादायक अशी घटना आहे। आज पहाटे 3च्या सुमारास जेव्हा उरळ पोलिसांचं पेट्रोलिंग पथक हे पेट्रोलिंग करत होतं आणि त्याच वेळेला काही लोकांच्या हालचाली आहेत त्यांना संशयास्पद दिसल्या। दुचाकीवर हे लोक होते आणि पोलिसांनी त्यांना हटकलं असता त्यांनी थेट या पोलिसांवर गोळीबार केला। सुदैवाने यात कोणालाही कोणती इजा झाली नाही। यानंतर यांचा पाठलाग केला असता हे जे दरोडेखोर होते ते पळून गेलेत। मात्र ही संपूर्ण घटना जी आहे हे सर्व होत असताना ही घटना नेमकं कुठे झाली, याचा स्पॉट नेमकं कोणता, याबद्दल पोलीस काहीही बोलायला तयार नाही। या घटनेबद्दल अधिक माहिती द्यायलाही पोलीस तयार नाही। या संदर्भात एबीपी माझा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही। आणि दुचाकीवर येऊन थेट पोलिसांवर गोळीबार होतो, ही अतिशय गंभीर अशी घटना आहे। अकोला जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवणारी घटना आहे। नेमकं यामध्ये आता हे लोक कोण आहे याचा तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी पोलिसांनी लावलेली आहे। यातले जे लोक आहेत ते निष्पन्न होतील का आणि या प्रकरणात नेमकं पोलीस चुप्पी का साधून हे अनेक प्रश्न आहेत। काही वेळानं पोलीस यावर आपलं मौन सोडतील का आणि या प्रकरणावर प्रकाश टाकतील का, हाच खरा प्रश्न आहे। उमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।